नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जे शेतामध्ये रुजले जाणारे वाल असतात। बाजारामध्ये असे प्रकारचे वाटे मिळतात जे हिरवे वाल म्हणजे त्याची झाडं तयार झालेली थोडीशी असतात। ते वालाची आज आपण भाजी पाहणार आहोत। तुम्ही म्हणत असाल आवाज का असा आहे, तर मला थोडंसं बरं नाही आहे त्यामुळे आवाज बदललेला आहे। तर आता आपण भाजी आणलेली आहे आणि छान अशी चिरून सुद्धा घेतलेली आहे। मी इतकी बारीक अशी छान चिरलेली आहे। स्वच्छ धुवून घेऊन मग चिरायचं आहे। आणि एक बटाटा घेतलेला आहे, त्याच्या असे छानपैकी फोडी केलेल्या आहेत। मी इकडे टोमॅटो घेतला एक छोटा, कांदा घेतलेला आहे मोठा एक, तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता। आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5। जर तुम्हाला तिखट आवडत असतील तर तुम्ही अजून सुद्धा घेऊ शकता किंवा कमी करू शकता। तर आपण अशा प्रकारे भाजीचं सगळं चिरून घेतलेलं आहे। आता आपण गॅसवर ठेवूया कढई। गॅसची फ्लेम एकदम कमी करून ठेवायची आहे। कढई ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये टाकणार आहे 2 ते 3 पळ्या तेलाच्या। तेल जास्त लागत नाही, तुम्ही 2 पळ्या छोट्या टाकल्यात तरी बास होणार आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा टीस्पून राई किंवा तुम्ही काय म्हणत असाल ते जिरं, अर्धा टीस्पून चांगलं तडतडून द्यायचं आहे। हिंग अगदी पाव टीस्पून। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा आणि मिरची। जी आपण कांदा मिरची कापून ठेवलेली आहे ते सर्व त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छानपैकी असं परतून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, कांदा चांगला नरम होईल। तर आपण इथे सगळं आता टाकून घेऊया आणि कांदा चांगला नरम होण्यासाठी टाकूया मीठ। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर नरम पडतो म्हणजे सॉफ्ट होतो। तर आपण अशा पद्धतीने छानपैकी कांदा सॉफ्ट करून घेणार आहोत। आता आपला कांदा इथे तुम्हाला थोडा अजून तरीसुद्धा कडक दिसतोय, तरी त्याच्या अगोदरच आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोसुद्धा थोडा सॉफ्ट होऊन द्यायचा आहे। टोमॅटो असं परतून घ्यायचं आहे। आता ही वालाची भाजी कशी तयार होते तुम्हाला वाटत असेल तर ज्या ठिकाणी वालाचे म्हणजे पीक घेतलं जातं त्याच्यातल्या शेंगा फुटतात आणि खाली जमिनीत पडतात वाल, त्या टायमाला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा हे वाल रुजतात। पण ही जी पावसाळ्याची भाजी असते त्याची चवच खूप वेगळी असते, खूप छान असते। सगळ्या भाज्या ज्या आता रेसिपी येणार आहेत त्या पावसाळ्याच्या बऱ्याचशा येणार आहेत, तुम्ही सुद्धा नक्की करूनच पहा। तर आता इथे टोमॅटोसुद्धा आपला चांगला असा परतून झालेला आहे। आता आपण हळद टाकून घेऊया। हळद अगोदर टाकायची नाही, कारण की हळदीने म्हणजे काळापणा कधी कधी अगोदरच टाकल्यामुळे करपू शकते हळद आणि मग चवसुद्धा बदलेल आणि भाजीलासुद्धा रंग चांगला येत नाही। त्यामुळे कांदा वगैरे टाकून झालं, सगळं सॉफ्ट झालं की आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत। आता ही हळद टाकून झाल्यानंतर टाकणार आहोत बटाटा। बटाटासुद्धा आपल्याला पाण्याची गरज अजिबात पडत नाही। वाफेवर टाकल्यानंतर पाणी बटाटासुद्धा सुंदर असं शिजतो। आता आपण ही जी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे वालाची भाजी, ती आपण ह्यामध्ये चिरून व्यवस्थित टाकून घेणार आहोत आणि छान अशी परतून घ्यायची आहे। मिक्स करून घ्यायचे त्या मसाल्यामधनं, म्हणजे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित त्या भाजीला लागेल। आपण आता इथे छान परतून घेतलेले आहे। पण तुम्ही जर ही रेसिपी पाहत असाल, आवडत असेल तुम्हाला, तर नक्की लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत। आणि अजूनसुद्धा चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता इथे भाजी छान परतून घेतलेली आहे। ह्यावरती आता आपण काय ठेवणार आहोत तर वाफेवरती पाणी। वाफेवरती पाणी ठेवल्यामुळे आपलं भाजीसुद्धा छान शिजेल आणि बटाटासुद्धा छान शिजेल। पाणी टाकायची अजिबात गरज नाही। तर आता आपण ह्यावरती ठेवूया वाफेवरचं पाणी। हे वाफेवरचं पाणी अगदी 3-4 मिनिटच ठेवावं लागणार आहे, कारण भाजी आपली पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही। हे 3-4 मिनिटे झालेली आहे। पाणी स्वतःहून सोडलेलं आहे खाली भाजीने, त्यामुळे इथे आता आपली भाजी जवळपास शिजत आलेली आहे। परतून घ्यायची आहे, खाली लागलेली वगैरे नाही आहे। पाणी ठेवल्यामुळे खाली लागणार नाही। जर आपण पाणीच ठेवलं नाही तर मग खाली लागू शकते, म्हणजे भांड्याला चिटकू शकते, भाजी करपू शकते। पण वाफेवरती पाणी ठेवल्यामुळे इथे भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आपली भाजी आणि कलरसुद्धा छान आलेला आहे। तुम्हाला ह्यामध्ये जर मसाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, म्हणजे आपला तिखट मसाला। परत मी इथे 2 मिनिटासाठी वाफेवरती पाणी काढलेलं आहे, तरी पण आता म्हणजे परत आपण तसं थोडंसं अजून शिजायला बटाटा होता म्हणून ठेवलं होतं। जर तुमचं पूर्ण शिजलं असेल तर परत वाफेवर ठेवायची गरज नाही। तर आता आपली इथे भाजी आपली छान अशी तयार
झालेली आहे, म्हणजे पूर्ण शिजलेली आहे. वाससुद्धा अप्रतिम येतो आहे. ही भाजी आपल्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही, फुलक्याबरोबरही खाऊ शकता किंवा भातावरतीसुद्धा खाऊ शकता. इतकी छान भाजी आपली तयार होते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत, ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.